सुंदर ते जावे तुझे भेटे बरी 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 सुंदर ते जावे तुझे
सुख
मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी दासी होते मन विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुका
दुकान
घातला दुकान देती आली असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुकोबरा या अपंगातून संत महात्म्याचं अस्पष्टपणे नाही स्पष्टपणे त्यांचा महिमा गातात. काय म्हणतात तुकोबराय? घातला दुकान, दुकान टाकले त्यांनी दुकान. आणि दुकान असं आहे देते आली असे दान. कोण कसा मागणार असू द्या आणि कोण काय मागतो. जसं बाबांना लोक मागत होते, काय काय मागत होती जे मागणारालाच माहिती आहे. मला काय थोडं माहिती नाही. आल्याला माणूस कधीही म्हणजे खाली हात गेला नाही, काहीतरी त्याला दिलंच. आणि संत महात्म्याचा स्वभावच असा आहे की त्यांच्या दर्शनाला जरी समजा शत्रू गेला तरी त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कारण गीतेमध्ये असं म्हटलं आहे, समशत्रूच मित्रेच तथा मानापमान शीतोष्ण सुखेसु समसंग विवर्जितः. त्यांच्या ठिकाणी शत्रुत्व आणि मित्रत्व हा भाव फक्त आपल्याकडे आहे. का? अज्ञानामुळे. आणि अज्ञान कशाच आहे? मीपणा. मीपणामुळं माणसाकडं अज्ञान जास्ती आहे. आणि आमचे दादा म्हणायचे आदरेकर महाराज, ते म्हणायचे 12 मनाच्या लाकडात गेला तरी तू मीपणा जाणार नाही. महाराज आदरेकर अगदी हात वर करून असे सांगायचे. फलटणला कीर्तन असायचं असे वर. आणि त्यांचा 18 वर्ष मी त्यांच्या मागे फिरलोय शेवटपर्यंत. आणि शेवटाला फक्त इथले जे बाबांचे शिष्य आहेत विठ्ठल महाराज पाटील यांनी आदरेकरांची माळ मला म्हणले, दादा म्हणले, अरे हे तिकडचं हे विठ्ठल पाटील असं असं म्हणतात. मी दादांना पहिलं सांगितलं होतं की मी यशवंत बाबाच्याकडं तुमचा कुठलाही कार्यक्रम सोडून त्यांच्याकडे जाणार. मग बाबांनी ते थोडस वर्णन केलं आणि म्हटलं विठ्ठल पाटील तुला म्हणजे चांगला माणूस आहे काय जरा माळ घाल.
शेवटपर्यंत म्हणजे त्यांना चंद्रभागेतच दहन केलं. एवढा मोठा विरोध होता, सरकारचा बी होता, पण सगळे वारकरी फडकरी सगळे मिळून चंद्रभागेतच त्यांना दहन केलं. तर त्या टायमाला विठ्ठल पाटलांनी म्हणतात, तुम्ही इकडे कसं काय आला? तुम्ही बाबांचे शिष्य असून इकडे कसं आहे? म्हटलं मला बाबानेच पाठवलं. का तर काही बाबांकडे जी लोक आली होती त्याचं काय अपुरं आहे? संतांची दृष्टी ही आपल्या दृष्टीसारखी दृष्टी नसते. काय आपली दृष्टी कशी आहे? तर आपली विकारानं भरलेली दृष्टी आहे. आणि त्यांचं विकार विवर्जित, विकार नाही त्यांच्याकडे अजिबात. म्हणून तुमचं आलं की गेल्या जन्मात तुम्ही कोण होता, काय काय कर्म केलेली आहे, सगळा चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर असा दिसायचा. त्याच्यामुळे ज्याच्याकडे काय कमी आहे हा कोणाचा संबंध आहे, ह्याचा पूर्वजन्मांचा कुठल्या सत्पुरुषाशी संबंध आहे. आणि तसं तसं त्यांनी ते पाठवलेलं आहे. बरीचशी लोक इथे ज्ञानी होऊन बाहेर पडलेली आहेत, ती भेटतात कधी. मग त्याच्यापैकी एक हे विठ्ठल पाटील मी तेच म्हणायचं ना, आमचं हेच घ्यायचं. म्हणून काय सांगत होतो, दुकान टाकले दुकान. आमची इच्छा काय होती की मी बाबांना म्हटलं की मला ज्ञानेश्वरी सगळी पाठवावी, माझी इच्छा होती. आणि माझी इच्छा ती बाबांनी मान्य केली, ती मान्य झाली. हो, बरचसं काम माझं बाबांमुळे झालं. काय त्यांचं वर्णन करावं, काय बोलावं शब्द नाही. शब्द आपल्याकडे अपुरे. संतात महिमा तो बहु दुर्लभ, 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 पिताचे काम नाही. संतांना महिमा काय सांगावं? पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळी. कासवाची पिढी दृष्टी होय पृथ्वी, जावे त्याच्या पोटाची तेव्हा कळी. तर संतांचा महिमा सांगायचं म्हटलं तर तुकोबरायांनी सांगितलेलं आहे की संत तसे ओळखायला येणार नाही. का तर संतांनी जरी चोर डाकू दरोडेखोर संतांसारखेच दिसतात, त्यांना शरीर तसंच आहे पंचमहाभूताचं. परंतु तुकोबराय म्हणतात दोन्ही दिसती सारखी, वर्म झाले तो पारखी, वर्म झाले तो पारखी, वर्म झाले तो पारखी. सारखी संत आणि साधा माणूस आपल्यासारखा दोन्ही दिसायला, त्याला बी दोन डोळे, याला बी संताला बी दोन डोळे, सगळं आपल्यासारखं. काय होतं तर त्यांच्याच ठिकाणी काल कोणाचं कीर्तन झालं ते गरवारे सरांनी एक ओवी सांगितली. मी बसून ऐकायचो बरं का, माझी तब्येत बरोबर आहे. त्यांनी हे विश्वची माझे घर
ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. आणि आपण कोणता होता देखा रंगले कांदले सप्ताह चांगलंच झालं बघा. पहिल्या दिवशी मला वाटतं भादोलीचं कीर्तन होतं. अण्णासाहेब बांधले एक गाऊ आम्ही विठोबाचे आणि दुसऱ्या दिवशी ते कोण मसूरचे मधुबा दीक्षित जेथे जावे तेथे कपाळ सनिशे पूर्व पुण्य जरी होते अंतराय मूळ मध्ये देते भाग्य तरी नोहे धनपुत्र निकटवास बरा संतापाई. तुका म्हणे हे जे करावे मिळासे बळी संतापाशी द्यावा. दुकान आहे बरं का, हे दुकानच आहे आता. आणि त्या दुकानात पहिला माल काय भरलाय? नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. दुसरा ते नाम कुणाच्या साह्याने घ्यावं? जेथे जातो तेथे. आम्ही कुठल्याही योनीमध्ये जेथे जातो तेथे म्हणजे काय? ह्या कुरवलीतनं पंढरपूर आणि पंढरपुरातनं कुरवली तिथं नाही. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. आपण जिथं 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 जो 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 भेटला, कारण आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म आहे. आपण जसं कर्म केलं, ते एक सिनेमा होता, जैसे कर्म करेगा इंसान फल दे ऐसा फल देगा भगवान. असं म्हटलं होतं कुणी राऊत महाराजांनी चातुर्मासला मी ऐकले. आता मला हसू आलं तर, पण राऊत महाराजांनी पुणे हे करून नेलं. काय नेलं म्हणले, एक कुठलं आहे मला माहिती नाही. तर जसं आपण कर्म करतो, जसं कर्म करतो तसं फल करतो. कर्म हे चांगलं करावं आणि चांगलं करण्यासाठीच संतांची संगत आवश्यक आहे. त्यातले त्यात बाबासारखे जर संत मिळाले, ते म्हणतील ती पूर्व दिशा होणार. तुकोबरायाने म्हणले, गाढवाचे घोडे दृष्टी पुढे पुढे. एवढं सामर्थ्य, सामर्थ्य कशाने? अनंत जन्मात त्यांनी असे कितीतरी लोकांचा उद्धार केला. आणि उद्धार होणं, आपला स्वतःचा उद्धार करायला आपल्या हातात असा उद्धार होणार नाही. त्याला संतांची संगतच पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी ते कीर्तन, पहिल्यांदा नाम सांगितलं, दुसऱ्या दिवशी संतांची संगती आवश्यक आहे. संत कसे असतात? गरवाडे सराटे सांगितले, जे एका रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मृदू सबाय नवनीत कैसे सज्जनाचे विशेष आहे का नाही? सप्ताह विशेष आहे का नाही? सप्ताह तो विशेष आहे का नाही? आणि आज कुठलं हे सगळं मागलं सांगायला आम्ही दुकान टाकलंय. विठाला दुकान टाकायचं म्हटलं की पहिलं काय पाहिजे? भांडवल, जागा पाहिजे. जागा पहिली जागा पाहिजे. जागा घेतली तर भांडवल पाहिजे. भांडवल मिळालं तर दुकानात माल इथं गिराय कुठला आहे? बाबांची योजना बघा, फार योजना म्हणजे लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांना फक्त काय झाले, कोण म्हणतो मला टाळी देत होती. अरे टाळीचा काय? टाळीचा अर्थ कळतो का? टाळी म्हणजे काय? किती खाली येऊन सांगितले 15व्या अध्यायामध्ये. बाबा ऐक्य भावाची अंधुळे आहे ना. काय द्यायचं बाबाने आजपासून आम्हाला? काय द्यायचंय? आमचं दक्षिण. हे योगी पुरुषाची प्रत्येक क्रिया जी आहे ती लीलात्मक क्रिया असते.
त्यांची लीला त्यांनाच माहिती. कारण आपण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, करीत महिमा येईल करीत महिमान येईल. आपण जर त्यांच्यासारखं व्हायचं म्हटल्यानंतर आपल्याला परमात्म्यानं दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे जोडसी नारायण नासे पण तीळ तीळ पुण्य साथा पडे तरी हे बहुता जन्मी डोळे संताचा समागम झाल्याशिवाय जावे त्याच्या वंशात कळणार नाही. संत अगोदर भेटणं कठीण, भेटले तरी ओळखणं कठीण. एक शास्त्रकार आहे, दुर्लभो त्रयमे वै तत्, मनुष्य जन्म, मनुष्यत्व आणि मुमुक्षत्व जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. शास्त्रकार काय म्हणते, एक मनुष्यत्व, 84 कोटी हे सगळं योनी फिरल्यानंतर मनुष्यत्व. गौरीने सुंदर हे केले, 84 लक्ष योनी क्रमोनी सायासे, 84 लक्ष योनी क्रमोनी सायासे, नर देह ऐसा भांडवल पावला, जतन करी रे गवारा, जतन करी रे गवारा, नवदे नवदे या संसारा, नवदे नवदे या संसारा, बीज सांडोनी आसारा वाया धोंबतोसी, आवडी ते कळीशी देवा. माऊलीचा 84 लक्ष योनी क्रमून प्रत्येक योनीमध्ये काय काय संस्कार आहेत वेगवेगळं, आणि म्हणून त्यांची गाठ पडण्यासाठी आपल्याला अमूल्य किमतीचा नरदेह दिलेला आहे. याचं सार्थक जर काय करायचं असेल, संताच्या संगतीनं सांगितलेलं त्यांनी सांगेल तसं वागायचं. तुमच्या मतानं नाही, तुमच्या मतानं वागायचं नाही, त्यांची आज्ञाप्रमाणे. आणि संताला आपण म्हणतो की त्यांना हार न्या, नारळ न्या, पैसे द्या, हे काहीही लागत नाही. तसं बघायला गेलं असलं तर द्यावं, असलं तर अवश्य द्यावं, पण नसल्यानंतर गीतेमध्ये असं म्हणलंय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छ. काहीच मला चालत नाही, पत्र नाही, पुष्प नाही, फल नाही, काही आवडत नाही मला. काय मला फक्त भाव आवडतो. त्याच्या आतमध्ये काय भाव आहे आणि त्यांना कळतं. उभे ज्ञानवराची झाड जाण्याची पुरी, काय तुम्ही माणसं भेटला मला माहिती. ज्ञानवराची उभे वैसोनी झोडी येते तसे गाठी, जैसा कल्पतरू तळवटी वैसोनी झोडी येते तसे गाठी. कल्पतरू बसलाय, कल्पतरू बसलाय, पण आम्ही झोडीला गाठ मारतोय. आता भिक्षाला जायचं, झोडी फाटली, फाटलेला गाठी मारतोय. आता झोडी मार काय बसला, इच्छा करत येते. असला तो कल्पतरू बसून आपण जर समजा हे केलं. गोंदावलेकर महाराजांच्या त्यांच्या चरित्रामध्ये असाच एक विषय आला की ते म्हणले, अरे तात्यासाहेब केतकर म्हणून त्यानं म्हणले, मी आयुष्य कंटलं म्हणले हे कुठं
गोंदवल्यात पण सगळं हिंग मेऱ्याचं घर आहे. ही शब्द आहे का गोंदवलेकर महाराजांनी. म्हणजे कोण मागतो, कोण पोरगा मागतोय, कोण नोकरी मागतोय, कोण लगीन मागतोय. आणि ते येणारा काय म्हणतोय, आम्ही महाराजांची सेवा करायला आलोय. आता तुझी सेवा करताय का महाराजांची करताय? महाराजाला तुझी सेवा करायला होतोय का कसा? हा, म्हणून सगळं गिरायक हिंग मेऱ्याच आहे. माझ्याकडे जे आहे ते कुणी घ्यायला. या डोळीचं उदाहरण सांगते. तसंच बाबा म्हणायचे, अरे आमच्याकडे सगळं आहे पण घेण्याचं सामर्थ्य कुणाकडे वचन. कारण काय, आणि तसं हे बी आहे की जे पहिलं आपण जन्मताना ठरलेलं आहे, एक नियतीचं एक स्वतंत्र खात आहे. किती दिवस राहणार आहे, कोण गुरु होणार आहे, कुठल्या गावातली बायको मिळणार आहे, हे सगळं तुमच्या जन्मल्या बरोबर तुमच्या गाठोड सगळं दिलेलं असतं. त्याच्यामुळे त्यात काही फरक करता येत नाही. फरक करता येतो फक्त साधू जर भेटला तर तुमचं प्रारब्ध कर्म सुद्धा हाताच्या त्यांच्या फिरवायचं, देवाच्या हातात नाही बरं का. नाथ महाराजांनी हरिपाठात म्हणलेलं आहे की हरिहर जरी आला तरी प्रारब्धामध्ये बदल करू शकतो. तुकारामाने त्याच्या उलट सांगितले, प्रारब्ध क्रिया काय त्याला देवाला उभं करायचं क्षणामध्ये ताकद आहे. प्रारब्ध बदल का कोण अतिरेक करायचा नाही, कारण जो ईश्वरानं नियम घालून दिलेला आहे त्याच्यात बदल करायचा नाही, पण फरक करू शकतात. अनेक ठिकाणी गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आणि बाबांनी सुद्धा केलेलं आहे. उदाहरणार्थ कोण सयाजी का कोण वायरमन होता, काय त्या चरित्रामध्ये आहे गजानन गुरुजींनी त्यांच्या नशिबात हे नव्हतं. लग्न मिलिटरी माणूस होता आणि त्या पोरीचं बी लग्न होत नव्हतं. ते प्रत्येक मग बाबाने सांगितले की बाबा हे ब्रह्मदेव चुकलाय, त्याचं लग्नच होणार नाही. आणि पुन्हा दुसऱ्याच वर्षी त्या पोरीला एक आपल्याकडे हे सांगली मिरजेकडे असे तर आहे, या वर्षी आधी नवरदेव बघाय आला की आपण त्याचं सगळं बामणाला बोलवायचं, सगळं हे करायचं आणि तिथं एक छोटासा मांडव घालायचा आणि हे करायचं. तसंच त्या पोरीचं लग्न त्या मिलिटरीवर 8 दिवसात झालं. म्हणजे धोका बदलला का नाही. ब्रह्मदेवानं जे समजा तिचं भविष्य लिहिलं होतं सटविलं ते सुद्धा बदलायची ताकद या महात्म्याकडे. म्हणून तुम्ही काही करू नका, फक्त एक अहंकार सोडा. आणि अहंकार काय येतो, संते केला अंगीकार संतांच्या बाबतीत. आता बाबांच्या बाबतीत काय घडतंय काय उल्लेख मी करत नाही, पण मोठमोठ्या संतांच्या बाबतीला असं तुकोबरायांच्याकडं त्यांचे 14 टाळकरी होते. सगळ्या समाजात होते, त्यात ब्राह्मण होते, काय वाणी होती आणि एक नावजी माळी म्हणून. नावजी माळी त्याचं काम काय, नावजी माळ्याचं ते नावजी माळे तुकोबरायांचं कीर्तन चालायचं. तुकोबरायांचं कीर्तन त्यांना कंटाळा आला
की नावजी माळे उभं त्याने म्हणजे नावजी तू पडतो कीर्तन कर आता नावजी माळे म्हणजे काय नुसतं कोणाच्या माळा तयार करून देणारा माळी समाजाला एवढं काय आहे त्याचं हे आणि कीर्तनाला रामेश्वर भट्ट शास्त्र 18 पुराण आणि तुकोबरायाच्या वया सुद्धा नदीत दिल्या टाकून असा हे करायला म्हणून मला सांगायचंय काय एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा आमचा अंगीकार कसा केला त्यांनी जसं त्या नावजी माळ्याचा अधिकार नव्हता मग त्यांनी द्वारकेचे केले आले यांची खाया पुढे भक्तराया असा पाठ नावजी माळे काय म्हणतात माहितीये का द्वारकेचे राणे आले याची खाया पोळे भक्तराया चोदित रामेश्वर भट्ट म्हणले अरे काय म्हणतोय तू म्हणले चोजवीत म्हणत जा म्हणजे हे अपमान आहे म्हणले संताचा आता ते बोलून चालून माळी समाजाचा ब्राह्मण म्हटलं की आपलं वडील सांगितले अमावस्या पाटील करेल ती पूर्व आला म्हणायचे बरं का वडीलनं सांगितलं अमावस्या कवा आहे त्यावेळेस आणि ह्यानं पाटलानं पूर्व दिशा म्हणजे पाटलानं सांगितलं तुझं चुकलंय न बोलता त्याला होत म्हणायचं नाही म्हणलं तर तुझं घर सरळ चालणार नाही नावजी माळे आणि मग नावजी माळे काय म्हणले आपल्या हातातनं चूक होती आपण म्हणले आता भजन बी नको आणि कीर्तन बी नको वारकरी संप्रदायामध्ये असंच झालंय आता बी काय म्हणतो आपण हे म्हणलो का बाबांनी कसं हे करून येतात सगळे बरोबर आहेत का माणसं त्यात आहे का सगळा काळ तरी स्वर तरी ताल तरी काल तरी हे लिहितोय का एकाला पण ते कसं असं नाही असं कोणी न कर कसं होतं असं जर सांगितलं माणसं सुद्धा मला कळत नाही आणि आता मग त्याच्यामुळं 17-18 वर्षाची पोरं म्हणतात तुझं भजन तुझा परमार्थ तुझ्या घरीच राहू दे मग नावजी माळेनी काय केलं भजन आणि कीर्तन बंद केलं पांडुरंग स्वप्नात गेले कोणाच्या रामेश्वर शास्त्रीच्या भक्तिविजय मध्ये महितीबुवांच्या चरित्रामध्ये भक्तिविजय ग्रंथ आहे मोठा 52 अध्यायाचा आहे त्याच्यामध्ये रामेश्वर शास्त्रीला स्वप्नात जाऊन पांडुरंगानं धबकायला सुरुवात केली मग ते रामेश्वर शास्त्री घाबरून जागा झाला तो म्हणजे स्वप्नात सांगितलं तो काय म्हणेल ते मला प्रिय आहे चोदित म्हणतोय ना चोदितच म्हण विठ्ठला विठ्ठला मला आता ती ओळी आठवना दाकुट्याच्या मुठी घाले घास आणि मोठ्याला थोबाडत देते तसं जर समजा अज्ञानी असला त्याला विशेष हे नाही पण जाणकार आहे त्याने जर चूक केली तर मात्र मुस्कटात बसू सगळा हे संतांचं प्रमाण आहे बरं का आमचं नव माऊली म्हणते असं आणि आम्ही सांगतोय की त्यांचंच सांगणार दुसरं आमच्या मताचं काय सांगणार नाही बाकीचं मत जे आहे कादंबरीकार अमकाकार तमकाकार अरे सगळा कारकारच आहे मग आता लांब गेले नावजी माळ्यांचं चरित्र सांगितलं आता आपल्याला वळायचंय फक्त दुकानाकडे बाबांनी सुद्धा दुकान टाकताना हे जमीन भांडवल हे बाबांचे हस्ते झालेलं कार्य आहे एवढं मोठं कार्य आहे त्याच्यात काही अडचणी येऊ नयेत म्हणून पहिलं बाबांनी गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे भक्ताला कुठल्याही ब्राह्मण म्हणते का नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्व कार्येषु सर्वदा गणानाथ नाही सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजनका
लंबोदरस्य विक्तो विघ्ननाशो विनायका धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशैताने नामाने पठेल शृणुयादपि हा 12 अक्षराचा मंत्र आहे. पहिलं मंदिर बांधलं आणि ते मंदिर कुणी बांधलं? अशा माणसाकडनं काढलं. 24 तास खोलला. ब्रॉम्प्टन विरुद्ध काम आलं. काय नाव आहे त्यांचं? नाव तरी आठवतात का नाही कोणाला? इनामदार मामा आहे का कोणाचा परिचय? इनामदार मामा. आणि मला म्हणायचं वायकर असा ते बाबांच्या काय काय गोष्टी त्यांनी सांगितलं. म्हणजे बाबा सूर्याकडे बघायचे, सूर्याची उपासना करायची, असं तसं. त्यांनी रिटायर होऊन आल्यानंतर त्यांचं सर्व्हिस फंड होतं का नाही? अरे बांधकी म्हटले की मंदिर. त्याने त्या मंदिरात पैसा इकडं तिकडं दारू पित होते. ते दारू पित होते पण बाबांचं प्रेम भयंकर त्यांचं दारुड्यात. आणि ब्राह्मण आणि बाबांचं प्रेम. मग ते एक दिवशी असं झालं, त्यांनी सांगितलं आहे मला. मी म्हणले अरे त्यांचं नाव काय होतं? इनामदार कृष्णा मामा. अरे कृष्णा मामा तू पंढरीला गेला नाही? तू काय म्हणजे माहिती का? बाबा तुम्ही इथं हरिनामाचा झेंडा लावलाय असा हात वरून सांगायचं बाबाला. हरिनामाचा झेंडा इथं लावलाय आणि मी कशाला पंढरीला जाऊ? गुरुजी म्हणतात की नाही रोज गुरुनी पंढरपूर झाले, गुरुजी राबून केलं. तशापैकी खरोखर ज्या ज्या माणसांना बाबाने हाताशी धरलं त्यांना हे दुकान टाकलं. दुकान कशाचं आहे? तर त्यांच्याकडे सगळा माल आहे. संत सज्जनी मानले दुकाने दुकाने अनेक वचन आहे बाबा. दुकान म्हणजे अनेक वचन, अनेक दुकान, अनेक संत झाले. कोणी योगी संत आहेत, कोण नामधारक आहेत, कोण भक्तीचा प्रसार करणारे. दुकानच मांडले. भक्तीचा प्रसार करणारा हा वारकरी संप्रदाय. आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला या वारकरी संप्रदायाचा शुद्ध संप्रदाय मिळणार नाही. इतकी तत्व हे मूलभूत तत्व आणि वेद आधारित संप्रदाय असल्यामुळं त्याला कुठं डागच लावता येईल. होतंय थोडंफार असं. भगवान श्रीकृष्णाच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा चुलता अक्रूर महाराज तो मणी चोरून न्याला कुणी? त्याच्याच जोडीदार आला. तो मणी गेला कुणीकडे गेला? जांबुवंताच्या जवळ गेला. त्याने काय केलंय? एक कसलं खेळणं आहे म्हणून ती जांबुवंत होते तिच्या त्या पाळण्यावर बांधला. हे काहीतरी खेळणं आहे म्हणून आणि ते खेळणं बांधले. मग पुन्हा जांबुवंताचा भाऊ होता का कोणतरी, त्यानं तो मणी घेऊन शिकारीला गेला.
शिकारीला गेल्यानंतर त्याला वाघाची शिकार कर, वाघ आला आणि वाघानं खाल्लं आणि तो मणी बघितला त्यानं, तिथं काय पडणार? म्हणून त्याला खाल्ल्यानंतर सतराजित म्हणजे भगवंताचा सासरा, भगवान श्रीकृष्णाचा सासरा सतराजित कुमारी म्हणून अभंग आहे. म्हणजे हे काय त्याचं नाव होतं, भगवंताची 2 नंबरची बायको, किंवा संन्यासी होऊन ज्याने चोरून नेली माझी गेली, तर त्याचं नाव काय हो? विठ्ठला सत्यभामानंतर तिचं लग्न झालेलं. रुक्मिणी, सत्यभामा रुक्मिणी नाही, पट्ट झालं. अभिमन्यू आहे. अभिमन्यू सुभद्रा. सुभद्रा. विठ्ठला विठ्ठला काय होत्या, वय 80 झाल्यामुळं मेमरी बरोबर चालते बरोबर, पण तुमच्यासारखा एखादा माणूस भेटला तर जर जागेवर ऐका हा बोलून सांगतो तुम्हाला, ऐका, तुम्हाला ऐकण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला